आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला, ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. काय झालं वहिनी? अगं अशी दरवाजावर का उभी आहेस? एकतर आधीच तुझी तब्येत ठीक नाही आहे. काय झालं? कुणाची तरी वाट बघतेस का? काय सांगू ताई, मी तर उठता बसता सतत विजयचीच वाट बघते. कुणास ठाऊक, पण सारखं असं वाटत राहतं की विजय भारतीला घेऊन दरवाजात उभा आहे आणि जोर जोरात मला हाक मारतोय, आई दरवाजा उघड, मी आलोय. अगं वहिनी, आधी तू तुझ्या तब्येतीची तर काळजी घे आणि समज की तुझं हे सपान पूर्ण झालं. काय काय म्हणालीस तू? विजय परत घरी आला? हे विजयला घेऊन आले? अगं वहिनी, तुझी तब्येत बरी नाही आहे ना, तू इतकी घाई का करते आहेस? चल आधी आराम कर बघू. मला कुठेच जायचं नाहीये ताई, मी इथेच थांबते. जोवर माझा विजय परत येत नाही ना तोवर इथेच उभी राहीन मी दरवाजाजवळ. त्या दोघांची वाट बघेन. अरे माझ्या पंढरीराया, काय हा तुझा हट्ट? स्वतःच्या तब्येतीची का काळजी घेत नाहीस? तुला आरामाची गरज आहे वहिनी. तब्येत तर खूपच बिघडली आहे. जर माझा विजय घरी नाही आला ना तर मग अजूनच बिघडेल ते. अगं असं काय बोलतेस पर तू? अगं समजा काही व्यवस्थित होईल. नाही ताई, आता मी माझ्या मुलाशिवाय नाही जगू शकणार. कुणास ठाऊक या घराला कुणाची दृष्ट लागली येते. सगळंच बिघडून गेलं ग. मला खूप भीती वाटते ताई. काय होईल ग? माझं मुलगा घरी परत येईल की नाही? अगं वहिनी, कसली भीती? मी हाय ना, तुझी नणंद, तुझ्या सोबत. नाही ग ताई, मला खूप भीती वाटते. माझ्या आजारपणाबद्दल कळून सुद्धा विजय घरी आला नाही. तो आता कधीच येणार नाही. अगं का नाही येणार? आणि आपल्या आई बाबांना सोडून कुठला मुलगा राहू शकतो का? किती दिवस रुसून राहणार? नक्की परत येईल. आणि मी तसंही शंकर दादाला सांगितलं आहे की आपल्या मुलासोबत कुणी असं वागतं का? नाही, ते तर कधीच आणणार नाहीत त्याला. ताई, ते आपल्या शब्दाचे खूप पक्के आहेत अगं. ते कधीच नाही आणणार. ना विजयला आणते ना भारतीला. त्यांनी आजवर कधी कुणाचं ऐकलंय का सांग? अगं वहिनी, तू सांभाळ स्वतःला. मी सांगते आहे ना. अगं मी बोलले आहे दादाशी. ते विजय आणि भारती दोघांना घेऊन येणार आहेत. आणि तुला तर माहीतच आहे, काय बी होऊ दे, तो मला इतका मान देतो ना की तो माझं बोलणं टाळणारच नाही. आणि कोणी बाप आपल्या मुलापासून इतकं दूर राहू शकतो का? तू जास्त त्रास करू नकोस. तुझ्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. आणि तो तर त्याला आणायलाच गेला आहे ना. खरं सांगतेस ना तू? ते या दोघांना घेऊन येतील ना ग? हो ग बाई, काय करू म्हणजे विश्वास बसल? जर अजूनही विश्वास बसत नसेल ना तर ती दोघं जेव्हा परत येतील ना तेव्हा स्वतःच्या डोळ्यांनीच बघशील. बस.
मी डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट बघतेय का ताई? भारती, आज कामावर नाही जायचं? जायचं तर आहे, पण जावंसं वाटत नाहीये. मला असं वाटतंय की मला डिस्टर्ब बघून तुझी इच्छा होत नाहीये. आता तुम्ही जर माझ्याविषयी एवढा विचार करता, माझी एवढी काळजी घेता, तर मग तुमच्याविषयी काहीच जबाबदारी नाही का माझी? म्हणून मी हा निर्णय घेतलाय की तुम्ही निर्णय? कसला निर्णय? हाच की तुम्ही आईना भेटायला जाताय. भारती, हा कसला हट्ट आहे? विजय, ह्यात हट्ट कसला बरं? वडिलांना दिलेल्या वचनात माझे पाय अडकले गेले आहेत, नाहीतर मी कधीच गेलो असतो. विजय, ते सर्व मला माहित नाही. मी माझी आई गमावली आहे. मला माहिती आहे की आई नसण्याचं दुःख काय असतं ते. आता तुम्ही उशीर नका करू, पटापट तयार व्हा आणि आईंना भेटून या. भारती, ज्या आईकडे मला पाठवण्याचा तू हट्ट करतेस ना, तिची शपथ घालून बाबांनी मला सांगितलंय की नाही तू किंवा मी, आपण कोणीच त्या घरात पाऊल टाकायचं नाही. आणि ही गोष्ट तुम्ही मला आत्ता सांगताय? भारती, तुला वाईट वाटावं अशी माझी इच्छा नाहीये, फक्त हेच कारण होतं. मी बघते. तुम्ही बाबा, आम्हाला इथे इथे बघून तुम्हाला खूप आश्चर्य वाटलं असेल. असू दे, अखंड सौभाग्यवती भाऊ. आता एका बापाचा हट्ट जास्त दिवस नाही टिकू शकत. जसजशी मुलं मोठी होत जातात तसतसा हट्ट कमी होत जातो. हे बघ विजय बाळा, आम्ही परत इथेच आलो. पहिल्यांदा बगीचात भेटलो होतो. तू म्हणत होतास घरी या, आज आम्ही घरी येऊन पोचलो. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. काय काय स्वप्न घेऊन आले होते मी इथे की मोठ्या सुनेचा दर्जा मिळेल, पण आता माझी या घरात काहीच किंमत उरली नाहीये. अरे देवा, हे काय दिवस दाखवतोयस तू? यापेक्षा तू मला वर का नाही बोलवत, म्हणजे निदान हे दिवस तरी मला बघावे लागणार नाहीत. ए सुनबाई, अगं येड्यासारखं काय सावताशीच बोलतेस तू? हा, आता तर मला वेळ लागलंच आहे, म्हणून तर मला काही सुचत नाहीये ना. अगं असं डोकं खराब करून कसं चालेल बाई? ही भांडी अशी घरात सगळी अस्ताव्यस्त पडलीयत. मग मी माझा राग काढू तरी कशावर? म्हणून ही भांडी उचलून उचलून आपटतीये. हे माझ्या पंढरीराया, ही लक्षणं तर खूप वाईट आहेत. तुला तर दौरा पडला आहे असं वाटतंय की कदाचित तुला वेड्यांच्या दवाखान्यात भरती करावं लागल. हेच व्हायचं बाकी राहिलंय. आता सगळं चित्र मला स्पष्ट दिसतंय. माझ्याविषयी या घरात कोणालाच काही वाटत नाही. सौताची जरा देखभाल कर. जर सौताला अशीच नाउमेद करत राहिलीस ना, तर कुणी बी तुला दुधात पडलेल्या माशासारखं बाहेर फेकून देईल. तुम्ही मोठ्या आहात, समजूतदार आहात, स्त्री आहात. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचं दुःख कळत नाही की माझी काय अवस्था आहे ते समजा कळतंय मला. मग त्यांना का नाही समजावलं? त्यांना का नाही सांगितलं की त्या नागिणीला या घरात आणू नका म्हणून? अहो, बाबा तर कधीच तयार नव्हते, पण न जाणो तुम्ही बाबांचे असे काय कान भरले की बस निघाले ते त्या दोघांना आणायला. नवीन सुनेच्या स्वागताची तयारी चालू झालीये. आधीच मला या घरात कमी किंमत होती, आता ती पण मिळणार नाही मला. जे व्हायचं होतं ते झालं. आता मी असताना तुझ्यावर अजिबात अन्याय होणार नाही, समजलंस? जर असंच असेल ना, तर तुम्ही बाबांना आत्ताच बोलवून घ्या, लगेच बोलवून घ्या. त्यांना सांगा की त्या नागिणीला या घरात अजिबात आणू नका. हाच तर फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात, की जे मला दिसतंय ते तुला दिसत नाही.
अगं संकट दूर करण्यासाठी त्याला आधी सामोरं जावं लागतं. अहो आत्या, तुम्हाला अजून माहित नाही, ती खूपच विषारी आहे. अगं तिचं विष काढायलाच तर म्या तिला इथे बोलवून घेतलंय. अगं तिला इथं आणून तिचं विष काढून मी तिचा फणा ठेचणार आहे. मग तिला एका पिंजऱ्यात बंद करायचं आणि आपण पुंगी वाजवायची आणि तिला आपल्या तालावर नाचवायचं. खरंच आत्या? हम्म. अरे वा, तुम्ही तर मला एकदम खुश केलं. आणि अजून एक गोष्ट लक्ष देऊ नये की तुझा दर्जा मोठ्या सुनेचा हाय आणि तुझा मान कोणी हिरावून घेऊ शकत नाही. धन्यवाद आत्या, आज तुम्ही मला एकदम खुश करून टाकले. खुश झालीस ना? आता सगळी भांडी उचलून ठेव आणि पुन्यांदा असं काय करायचं नाही, समजलीस? हो, नाही करणार. हे बघा आत्या, झालं ना चांगलं. आता तू तर खुश झालीस, पण आता तुला मला बी खुश करावं लागेल. हो सांगा ना आत्या, मी तुमची काय सेवा करू? एक काम कर, आज काही मसालेदार चटपटीत बनव बघ. हो का? अगं त्या आश्रमात हरिद्वारच्या जेवून कंटाळल्या पारम्या. तर आता तुम्ही फक्त आराम करा, मी लगेच तुमच्यासाठी गरमागरम भजी बनवते. ठीक आहे. हा विजय बाळ, त्या दिवशी काय म्हणाला होता की चला माझ्या घरी चला, तुम्हाला बघून भारतीला खूप आनंद होईल. तुमचं म्हणणं मला काही कळलं नाही बाबा. अरे विजय बाळा, आम्ही बाप आहोत तुझे, नेहमीच चुकीच्या गोष्टी तर करणार नाही ना. आम्ही आलो खरं तर तुम्हा दोघांनाही घरी घेऊन जायला. आता तर तू खुश आहेस ना विजय बाळा? आपल्या बापावर विश्वास बसत नाहीये की काय? बाबा, खरंच माझा विश्वास बसत नाही की तुम्ही आम्हाला घरी न्यायला आलात. अरे आम्ही आमच्या मुलाच्या आणि सुनेच्या सुखासाठी इथे आलो. अरे असे किती दिवस रुसून बसणार? बदललो, आम्ही पूर्णपणे बदललो. बाबा, यापूर्वी तुमचं असं रूप कधी पाहिलं नव्हतं म्हणून विश्वासच बसत नाहीये. मग आत्ता बघून घे. बाबा, आणि तुमची ती शपथ, ते वचन. अरे ज्या वचनामुळे मुलाला त्रास होईल, बापाला त्रास होईल, तुझ्या आईला त्रास होईल, आमच्या एवढ्या सुंदर साल सुनेला त्रास होईल, तर मग असलं वचन तोडून टाकण्यातच सगळ्यांचं भलं आहे बघ. बाबा, ही खरंच माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे. खरं सांगायचं तर बाबा, मला सुद्धा असं कधी वाटलं नव्हतं की हा दिवसही माझ्या आयुष्यात येईल म्हणून. आम्ही ना परीक्षा आता आणखी घेऊ शकत आणि ना आणखी परीक्षा देऊ शकत. आता असा आम्ही कधी विचार केला होता का तुमच्या लग्नामुळे आपल्या पूर्ण घरावर वाईट परिणाम होईल म्हणून? पण आम्ही चुकीचे होतो. खरंच बाबा? हो, एखाद्या अडचणीच्या वेळी, गरजेच्या वेळी कोणी नातेवाईक आला कधी मदतीला? नाही ना. मग आम्ही का इतरांची पर्वा करायची? जे झालं चांगलंच झालं, शहाणपण आलं. तुम्हाला खरंच आमच्या आयुष्याची काळजी आहे बाबा. घे आता. मग एवढा वेळ आम्ही काय बोलत होतो? अरे तुझ्याशिवाय अजून कोणी जवळचा आहे का मला? आणि तू चुकीचं काय केलंस? उलट आम्हाला आमच्या चुकीबद्दल खूप खूप वाईट वाटतंय. आम्ही बाप असून आमच्या मुलाकडे क्षमा याचना करतोय. बाबा, काय करताय तुम्ही? आणि सुनेची पण माफी माग. नाही बाबा, अहो बाबा, हे काय करताय तुम्ही? माफी तर आम्हा दोघांना मागायला हवी. चूक आम्ही केली आहे. आम्ही सर्वांचं मन दुखावलंय. यालाच म्हणतात शेवट गोड तर सगळं काही गोड. हे बघ सुनबाई, तू पण आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये काही रोष ठेवू नकोस बाई. हा, झालं गेलं, गंगेला मिळालं. एकदा घरात प्रवेश तर करा, मग दाखवतो तुम्हा दोघांनाही.
बाबा, हं? कसला विचार करताय तुम्ही? काही नाही, मी याचाच विचार करत होतो की तू मला माफ केलंस की नाही. अहो बाबा, असं का बोलताय? बाबा, तुम्ही ज्येष्ठ आहात, तरी तुम्ही सर्व जुन्या गोष्टी विसरून मला आणि माझ्या नात्याला स्वीकारताय. मी तर लहान आहे मग. अगदी चांगलंच जाणतो की तू लहान आहेस, म्हणून तर आशीर्वाद द्यायला आलो ना. कृष्णा, ठेव इथे. हे बघ, आईने तुझ्यासाठी काय पाठवलंय. कौशल्यने खूप प्रेमाने पाठवलंय तुझ्यासाठी सुनेची मानाची साडी चोळी. जा बघू, नेसून ये आणि मग आपण निघू. अगं घे लवकर, बघत काय बसलीस. हो. आईने पाठवली आहे. जा लवकर नेसून ये. बाबा, हं? माझा तर विश्वासच बसत नाहीये. असं वाटतंय की मी एखादं स्वप्न पाहतोय. हं? चिमटा काढून बघतोस का? अरे, सद्बुद्धी आली आम्हाला. तू तरुण आहेस, समजूतदार आहेस, मग तुम्हा दोघांना विरोध करण्यात आता काय अर्थ आहे? आम्ही खरंच तुम्हा दोघांना ओळखण्यामध्ये चूक केली. बाबा, तुमच्या या परिवर्तनाने मला आयुष्यभराचा आनंद दिलाय. तुम्ही एक गोष्ट पाहिलीये की भारती किती खुश झालीय. खुश तर झाली ती. हे घ्या आत्या, गरमागरम भजी खा, चटणी सुद्धा आहे. तुम्हाला खूप आवडेल. वा सुनबाई, तू तर कमालच केलीस. काय स्वादिष्ट भजी बनवलीस. एकदम झॅक. आता तुम्हाला कधीही काही खायचं असेल ना, बस मला सांगत जा, मी लगेच बनवून आणेन. अशाच आवडीच्या गोष्टी मला खायला घाल. मग बघ मी तुझ्यासाठी काय काय करते ते. आता काय सांगू आत्या, लग्न झाल्यापासून मी सर्वांची अशीच सेवा करतेय, पण घरातल्या कोणीही माझी कधीच स्तुती नाही केली. तुला एक गोष्ट माहित आहे, तुझ्या घरात सगळ्यात मोठी समस्या ही एकच आहे, आणि ती म्हणजे तुझी सासू कौशल्या देवी. मी तरी काय बोलू आत्या, खरं सांगायचं तर मी त्यांची खूप सेवा केलीये. त्यांच्या एका इशाऱ्यावर पूर्ण घरभर नाचायचे मी. अहो एवढंच काय, त्यांच्यासाठी मी माझ्या नवऱ्याचं सुद्धा कधी ऐकलं नाही. पण आता जेव्हापासून विजय भाऊजींनी त्या भारती बरोबर लग्न केलंय, मी तर जणू त्यांच्यासाठी सावत्रच झाले. विजयचं डोकं पण हिनेच फिरवलं आहे. मला माहित नाही की काय. ते तर माझा दादा आहे म्हणून सगळं सांभाळलंय. दुसरं कोणी असतं ना तर माहित नाही काय करून ठेवलं असतं. आणि हो, भजी अजून शिल्लक आहे की नाही? हो हो, भरपूर भजी शिल्लक आहे. तुम्ही निश्चिंतपणे खा, मी तुमच्यासाठीच तर बनवली आहे. अगं शांती, चल बाया, मला मदत कर बरं जरा. चल. कोणत्या कामामध्ये मदत करायची आई? अगं तुला माहित नाही, विजय आणि भारती येत आहेत, त्यांचं स्वागत करायचंय ना. चल लवकर. वा आई वा, तुमची पण कमालच आहे. बघितलत ना आत्या, कालपर्यंत या बिछाण्यावर निपचित पडल्या होत्या आणि आज जरा बघा यांच्याकडे. वय ग वहिनी, काय एवढी काळजी करतेस? कमाल करतेस ताई तू पण. अगं नवी नवरी येते आपल्या घरी आणि मी बिछाण्यात पडून राहू? मला तर आधीपासूनच माहित होतं की तुम्ही आजारपणाचं नाटक करून बिछाण्यावर पडून आहात. आणि आता बघा, विजय भाऊजी आणि भारती परत येण्याच्या आनंदात तुमचं आजारपण पळून गेलं. अगं काय बोलतेस तू? बरं असू दे, जा त्यांची रूम सजव बरं, आणि दरवाजाला आंब्याचं तोरण लाव. माझा राम येतोय वनवास पूर्ण करून. मी खूप खुश आहे. जा जा, आणि तुम्ही जाऊन दिवाळी साजरी करा, हवं तर होळी सुद्धा. पण मी तुमची या कामात काहीच मदत करणार नाही. अगं बघितलंच नाही कसं बोलतेय ही? असं बोलणं शोभतं का हिला? सांग मला.
असं वाटतंय हिला काही आनंदच झाला नाही. मला त्यांचं स्वागत करण्याची काही गरज नाहीये. अगं शांत अगं वहिनी, तू पण ना तिला आनंदी राहायला सांगतेस. ती बिचारी अशीच खूप त्रासलेली आहे. अगं तिचं नवरा तुरुंगात आहे आणि तू तिला सांगतेस की तू विजय आणि भारतीच्या येण्याचा आनंद साजरा कर म्हणून. ठीक आहे, मी स्वतःच करेन. तू बस. कौशल्या देवी, जेवढं स्वागत करायचं करून घे, कारण तुला ही संधी पुन्हा कधीच मिळायची नाही. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला